गुड मॉर्निंग. आजच्या तासिकेला आपण प्रयोगाची माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की अभ्यासासाठी आपल्याला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग असे 3 प्रयोग आपल्याला आहेत. एकंदरीतच वाक्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला काही गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात. वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह असतो. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद असतं. जणू काही वाक्यरूपी कुटुंबाचा तो प्रमुख असतो. आता ह्या बारीक सारीक गोष्टी पहिल्यांदा आपल्याला माहिती झाल्या की मग ह्या प्रयोगाचं वेगळं पण लक्षात यायला सोपं जातं. म्हणून त्या संदर्भामध्ये ही अगोदरची चर्चा आणि हे सगळं तुम्हाला अगोदर माहिती आहे तरी सुद्धा फक्त एक उजळणी म्हणून जाता आपण थोडंसं पाहूया. आता हा जो काही वाक्यरूपी कुटुंबाचा प्रमुख जो क्रियापद जे आहे त्या क्रियापदानं दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात जो कोणी असतो त्याला त्या वाक्याचा कर्ता असं म्हणायचं. म्हणजे क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला तर कर्ता निघतो, कर्ता मिळतो आपल्याला. वाक्यात निर्देशलेली क्रिया कर्त्याशीच न राहता ती कधी कधी पुढे जाते आणि ती ज्यावर घडते ते त्या वाक्यातलं कर्म असतं. म्हणजे त्या क्रियापदाला काय असा ज्यावेळेला प्रश्न विचारतो आणि त्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं ते त्या वाक्यातलं कर्म असतं. एकंदरीत काय तर कर्ता, कर्म आणि क्रियापद हे वाक्यातले महत्वाचे घटक असतात. आता प्रयोग म्हणजे काय हे जरासं आपण पाहूया. वाक्यामध्ये कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळं क्रियापदाचं रूप त्याच्याप्रमाणे बदलत असतं. काय काय म्हटलं बघा मी वाक्यामध्ये. मग काही वेळेला कर्त्याला महत्त्व दिलं असेल किंवा कर्माला आपण महत्त्व देतो म्हणजे ते प्राधान्य देतो आणि ते प्राधान्य दिल्यामुळं त्या कर्त्यामुळं पद्धतीनं क्रियापद बदलतं किंवा कर्मापदच्या पद्धतीनं ती क्रियापद बदलतं. आता पुढे आपण ती उदाहरणं घेणार आहोत. म्हणजेच कर्ता, कर्म आणि क्रियापद हे जे वाक्यातले महत्वाचे घटक असतात. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. आलं लक्षात प्रयोग कशाला म्हणायचं? ही जी काही आता आपण चर्चा केली मग वाक्यातला कर्ता असेल, वाक्यातला कर्म असेल किंवा वाक्यातलं क्रियापद असेल या सगळ्यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणायचं. हा प्रयोग जो शब्द आहे तो संस्कृत प्र अधिक यूज म्हणजे योग, प्र अधिक यूज म्हणजे योग याच्यावरून तयार झालेला आहे आणि याचा अर्थ कसा जुळणी किंवा रचना. म्हणजे प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असतं त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचना अशी असते की ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कधी कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलतं. तर कधी ती क्रियापद मुळीच बदलत पण नाही. अर्थात कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात.
परत एकदा ऐका. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी काही जुळणी असते, मग अशी आपण जी यूज ही जुळणी जी म्हटलं आपण, जी काय अशी जी जुळणी असते किंवा ठेवण असते किंवा रचना असते, तिलाच व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करण्याच्या रचनेला किंवा पद्धतीला प्रयोग असं म्हणायचं. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातल्या परस्पर संबंध व्यक्त करण्याच्या रचनेला किंवा पद्धतीला प्रयोग असं म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी किंवा रचना निगडीत असणं म्हणजेच प्रयोग. कर्त्याची किंवा कर्माची जी क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी असते किंवा रचना असते, त्याला प्रयोग असं म्हणायचं. आता हे जे प्रयोग आहेत, ते कर्ता कर्म यांच्या जुळणीतून निर्माण होतात. त्यांच्या रचनेतल्या मांडणीतून हे लक्षात येतात आपल्या. आता तुम्हाला कर्ता वाक्यात कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं, क्रियापद कसं ओळखायचं ही माहिती आहे. तरी सुद्धा थोडीशी आणखी उजळणी आपण करूया. वाक्यातला जर कर्ता शोधायचा असेल तर तो कर्ता शोधताना प्रथम त्या वाक्यातल्या क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढला पाहिजे आणि त्याला नारा असा प्रत्यय लावून क्रियापद पहिल्यांदा शोधायचं, जी वाक्याच्या सरसा वाक्याच्या शेवटी असतं. काही वेळा आता अपवादात्मक काही वेळेला पुढं अगोदर वगैरे येऊ शकतं, परंतु सरसा वाक्याच्या शेवटी क्रियापद येतं. वाक्याचा पूर्ण अर्थ त्याच्यामुळं बोध होतो आपल्याला. आणि मग ह्या क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावायचा आणि कोण असा प्रश्न त्याला विचारायचा. हे जे उत्तर येतं तेच त्या वाक्यातला कर्ता असतो. आता उदाहरणार्थ बघा, रामा आंबा खातो. रामा आंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे त्या वाक्यातलं क्रियापद झालं. आता त्याचा मूळ धातू काय, तर खा. बरोबर. रामा आंबा खातो, खातो या क्रियापदाचा मूळ धातू खा आणि त्याला नारा हा आपण प्रत्यय लावायचा. मूळ धातूला नारा हा प्रत्यय लावल्यानंतर काय शब्द तयार झाला बघा, खा नारा, खाणारा. आता हा नारा प्रत्यय लावायचा आणि त्याला प्रश्न कोणता विचारायचा म्हटलं मी, कोण. आता मग खाणारा कोण असा जर प्रश्न आपण विचारला तर उत्तर काय येणार, रामा हे उत्तर आलं. रामा आंबा खातो म्हणजे खाणारा कोण, तर रामा. म्हणजे रामा हा त्या वाक्यातला कर्ता झाला. आणखीन एक वाक्य बघूया आपण. विद्यार्थी प्रामाणिक आहे. विद्यार्थी प्रामाणिक आहे हे झालं वाक्य. आता या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद झालं. बरोबर. आता आहे या क्रियापदाचा मूळ धातू अस, अस हा त्याचा मूळ धातू आहे. आता ह्याला पण नारा प्रत्यय लावूया आपण, असणारा. आणि त्याला प्रश्न कोणता विचारायचा आहे, कोण. असणारा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर वाक्य आपलं काय होतं, विद्यार्थी प्रामाणिक आहे. म्हणजे असणारा कोण, तर विद्यार्थी. विद्यार्थी हे उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजेच विद्यार्थी हा या वाक्यातला कर्ता झाला. आणखीन एक वाक्य बघूया. मला दूध आवडते. मला दूध आवडते. आता या वाक्यातलं क्रियापद काय असणार, आवडते. आवडते हे या वाक्यातलं क्रियापद झालं. आता या आवडते या क्रियापदाचा मूळ धातू आवड. आवड हा त्याचा मूळ धातू झाला.
आता आवडणारे कोण? कोण विचारायचा आपला प्रश्न त्याला. आवडणारे कोण? तर दूध हे त्याचं उत्तर आलं. म्हणून या वाक्यातला कर्ता काय झाला? मला दूध आवडते. तर दूध हा या वाक्यातला कर्ता झाला. आलं लक्षात? म्हणजेच क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारल्यानंतर येणारं जे उत्तर असतं ते त्या वाक्यातला कर्ता असतो. त्याच्यानंतर मग वाक्यातल्या क्रियापदानं दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते आणि ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडत असते. आता या क्रियेचा परिणाम झाल्यावर घडतो किंवा ज्याच्याकडं क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्या क्रियेचं कर्म असतं. आता उदाहरण मगाशी जसं आपण बघितलं की रामा आंबा खातो, या वाक्यातला कर्ता आपल्याला लक्षात आलं रामा, पण तो कर्म जर शोधायचा असेल तर खाण्याची क्रिया कुणावर घडली? बरोबर, जो खातो ती क्रिया कुणावरती घडली असा जर प्रश्न आपण विचारला, क्रिया कुणावर घडते, तर उत्तर काय येणार? आंब्यावर, आहे की नाही? रामा आंबा खातो, खाण्याची ही क्रिया कुणावरती घडली? तर आंब्यावरती, आणि म्हणून आंबा हे या वाक्यातलं कर्म झालं. म्हणजेच क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला की उत्तर येतं बघा, की जे उत्तर असतं ते त्या वाक्यातलं कर्म असतं. आता काही काही वेळेला त्या वाक्यामध्ये कर्म असतं, काही काही वेळेला ते कर्म नसतं पण, आणि याच्यावरनं मग सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद असे दोन भाग होतात. आपल्याला प्रयोगाचा अभ्यास करत असताना सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद या क्रियापद प्रकारांची सुद्धा थोडीशी आवश्यकता असते आणि म्हणून त्याची आपण जराशी उजळणी करूया. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासते, त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणायचं. क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जर कर्माची जर गरज भासत असेल तर ते झालं सकर्मक क्रियापद, आणि ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणायचं. आता कर्त्यापासून निघालेली ही क्रिया कर्मापाशी थांबते, तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं आपण म्हणतो. आणि क्रियापदापासून निघालेली ही क्रिया ज्यावेळेला कर्त्यापाशीच थांबते किंवा कर्त्याच्या ठिकाणी ती लय पावत असते, त्या ठिकाणी ते क्रियापद अकर्मक असतं. आता आपण प्रयोगाच्या प्रकारांच्याकडे जाणार आहोत. पुढच्या तासिकेला आपण प्रयोगाचे हे कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग हे पाहणार आहोत.